ते म्हणायचे सुधरून ऐका. असं सुधरून ऐका महाराज. असं आहे, 4 प्रकारानं त्या ठिकाणी भागवत पाहिलं जातं. नंबर 1 घटनात्मक असणारं भागवत. नंबर 2 स्तुत्यात्मक असणारं भागवत. नंबर 3 गीतात्मक असणारं भागवत. आणि नंबर 4 उपदेशात्मक असणारं भागवत. आमचे श्री गुरु स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये वास्तव्य करतात. त्यांच्या मुखातून ऐकलेला हा वृत्तांत आहे. जे भागवत आहे ना, हे 4 प्रकारचं आहे. फार सुंदर प्रवचन त्यांनी त्याच्यावरती सांगितलंय, जे त्या ठिकाणी अविस्मरणीय आहे महाराज. 4 गोष्टी भागवतात आहेत, घटना भागवतात पाहायला मिळतात. नंबर 2 या भागवतामध्ये स्तुती पाहायला मिळेल. अनेक प्रकारच्या स्तुती भागवतात पाहायला मिळतात. नंबर 3 गीत या भागवतात पाहायला मिळतात. अनेक गीत आहेत महाराज. गोपिकांची त्या ठिकाणी गायलेली गीतं तर प्रसिद्ध असणारी गीत आहेत. नंबर 4 उपदेश या भागवतामध्ये त्या ठिकाणी महाराज पाहायला मिळतो. म्हणून या 4 गोष्टी शिकायला मिळतात. हे भागवत 4 प्रकारानं पाहतात. याचं नाव आहे भागवत. भागवत का बरं भागवत म्हणावं माहिती आहे? याला भागवत का म्हणतात? स्वतः त्या ठिकाणी महाराज भगवंतानं हे वर्णन करून सांगितलं, म्हणून याला भागवत म्हणतात. भगवता प्रोक्तम भागवतम. हे भागवत का आहे? भगवंतानं स्वतः सांगितलं म्हणून त्या ठिकाणी भागवत. भगवंतानं सांगितलं म्हणून भागवत. उद्या लोक तुम्हाला विचारतील कुठे गेला होतात, तुम्ही सांगाल भागवत ऐकायला गेलो होतो. भागवत भागवत म्हणजे काय, का त्याला भागवत म्हणतात असं जर कोणी विचारलं तर छाती ठोकपणे उत्तर द्या, भगवंतानं सांगितलं म्हणून त्याला भागवत म्हणतात. भगवता प्रोक्तम भागवतम. भगवंतानं सांगितलं म्हणून भागवत पहिलं कारण भागवत म्हणण्याचं. दुसरं कारण सांगतो, याला भागवतच का म्हणतात. भगवता येशाम. भागवता येशाम भागवत. याच्यामध्ये त्या ठिकाणी महाराज भागवत भक्तांची कथा वर्णन करून सांगितली म्हणून त्याला म्हणतात भागवत. भागवत भक्त जे आहेत ना महाराज, तुकोबाराय भक्तांना त्या ठिकाणी संज्ञा देतात. तुकोबाराय सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. भक्तांना भागवत भक्त म्हटलं जातं का? या भागवतामध्ये धर्म सांगितला आणि या भागवत धर्मानुसार त्या ठिकाणी आचरण करतात म्हणून त्यांना भागवत भक्त म्हटलं जातं. या भागवत भक्तांची कथा ज्याच्यात सांगितली जाते त्याला भागवत म्हणतात. म्हणून भागवता येशाम भागवत. जे भागवत आहे ना, याच्यामध्ये भागवत भक्तांची कथा सांगितली म्हणून त्याचं नाव आहे भागवत. दुसरं कारण ऐकलं, भगवता प्रोक्तम भागवतम. भगवंतानं सांगितलं म्हणून भागवत. भागवत भक्तांची कथा म्हणून त्याला म्हणतात भागवत. आणि तिसरं कारण सांगतो महाराज, भागवत का म्हणावं, लक्षपूर्वक ऐका. हा बारकावा आहे, तो ऐकलाच पाहिजे आणि लक्षात ठेवलं पाहिजे, तरच भागवत ऐकण्याचं त्या ठिकाणी फल प्राप्त होईल. तिसरं कारण आहे महाराज, भगवत अयम भागवत. भगवान स्वतःच या भागवताच्या रूपानं त्या ठिकाणी उपस्थित आहे. भगवान स्वतःच त्या ठिकाणी भागवत झालेला आहे. या भागवतामध्ये भगवान वास्तव्य करतो. कसं म्हणाल, असं आहे, ज्यावेळेला भगवान निजधामाला जाण्याकरिता निघाले त्यावेळेला भगवंताच्या जवळ उद्धवजी महाराज बसलेले आहेत आणि उद्धवानं त्या ठिकाणी कळवळून भगवंताबरोबर बोलायला सुरुवात केली, देवा तुम्ही आता या भूमंडलाला सोडून निघून जाणार, मग तुम्ही निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हा सर्व भक्तांचं काय होईल, आमचा काय विचार तुमच्या समोर, आणि धर्म कुठे जाईल, धर्मानं कोणाला शरण जावं, असं ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला भगवंतानं सांगितलं, उद्धवा मी इथून गेल्यासारखा तुम्हाला सर्वांना वाटेल पण मी जाणार नाही. मग देवा कुठे राहणार नक्की सांगा. देवानं सांगितलं, स्वकीयम यद भवेत तेजहा. मी माझं स्वतःच तेज भागवत रूपी समुद्रामध्ये ठेवून जाणार आहे, म्हणजे मी जाणारच नाही. मग मला जर शोधायचं असेल, मला जर पाहायचं असेल तर सर्वांनी या म्हणे कुठे, भागवतामध्ये बघा, मी भागवतातच राहणार आहे. म्हणे भागवत म्हणजे काही सामान्य त्या ठिकाणी ग्रंथ नसून, सामान्य पुराण नसून, याला फक्त महापुराण म्हणू नका, याला भगवान म्हणा. याच्यामध्ये भगवत अयम भागवत. म्हणून या भागवताला भगवान म्हणतात महाराज. भागवत भगवान, भगवत अयम भागवत. 3 कारण आपण याला भागवत का म्हणावे याची ऐकले. प्रस्तावनाच करतोय ना, परिचयच त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे ना, मग एवढा सखोल परिचय करून घ्यावा, काही शिल्लक राहू नये. लक्षपूर्वक ऐका. भागवत 4. भा म्हणजे काय, भाती सर्वेषु लोकेषु. जे सर्व लोकांना भावत त्याचं नाव आहे भागवत. सर्वांना भावतं महाराज. आबाल वृद्धांना त्या ठिकाणी समाधान प्राप्त करून देतं.
सर्व प्रकारच्या अधिकाऱ्यांना हे भावतं. जो कोणी भक्ती करणार असेल त्याला त्या ठिकाणी रुचकर होतं. ज्याला ज्ञान हवं असेल त्याला भागवतातून ज्ञान पाहायला मिळतं. ज्याला वैराग्याविषयी त्या ठिकाणी मोठी आस्था आहे तो वैराग्य त्या ठिकाणी पाहू शकतो. भक्ती ज्ञान वैराग्याचा संगम म्हणजे त्या ठिकाणी भागवत. सर्वांना आवडतं. भाती सर्वेषु लोकेषु भागवत. गीयते नारदादिती. नारद हे त्या ठिकाणी सर्वात श्रेष्ठ असणारे संत आहेत महाराज. म्हणून अशा श्रेष्ठ असणाऱ्या संतांनी ज्याचं गायन केलं गीयते नारदादिती म्हणून त्या ठिकाणी भागवत. भाग व वर्तते सर्व शास्त्रेषु. ज्याच्यामध्ये सर्व शास्त्र वास्तव्य करतात त्याला म्हणावं भागवत. सगळे शास्त्र जिथे त्या ठिकाणी विद्यमान आहेत तेच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भागवत आहे महाराज. म्हणून त्याला भागवत म्हणतात. आणि त म्हणजे काय? तत्स्मर भगवतम विदुहु. त्याचं स्मरण केल्यानं भगवत स्वरूपता प्राप्त करून देत त्याचं नाव आहे भागवत. भाती सर्वेषु लोकेषु गीयते नारदादिती वर्तते सर्व शास्त्रेषु तत्स्मर भगवतम विदुहु. भगवत स्वरूपता प्राप्त करून देत त्याचं नाव आहे भागवत. म्हणून हे भागवत. का भागवत म्हणावं त्याची कारण मी तुमच्या समोर सांगतो आहे. हा झाला भागवताचा परिचय. आणखी सांगू. हे भागवत म्हणजे त्या ठिकाणी महाराज भगवंताची वाङ्मयीन मूर्ती आहे. वाङ्मयीन मूर्ती. वाङ्मय स्वरूपात परमात्म्याला पाहिलं जातं ना महाराज. वाङ्मयीन मूर्ती. भगवंताच्या दोन मूर्ती आहेत. पहिली त्या ठिकाणी महाराज आहे अर्चना मूर्ती. अर्चा मूर्ती आपण समोर पाहतो आहोत ना. माझा श्याम सुंदर दिसतोय. भगवती राधाराणी त्या ठिकाणी दिसते. यांची अर्चना त्या ठिकाणी केली. यांना त्या ठिकाणी फार सुंदर असणारा शृंगार केलेला आहे. त्यांना सजवलेलं आहे. त्यांना धूप दीप नैवेद्य त्या ठिकाणी दाखवला जातो. इथे घरात त्या ठिकाणी जाऊन बघा मंदिर तयार झालेलं आहे. सुंदर भगवंताला त्या ठिकाणी सजवलेलं आहे. हा सुंदर असणारा त्या ठिकाणी भाव अर्चना मूर्तीमध्ये पाहायला मिळतो. अर्चना मूर्ती. अर्चा मूर्ती. नंबर 2 वाङ्मयीन मूर्ती. पण श्रीमद भागवत ही भगवंताची मूर्तीच आहे. वाङ्मयीन मूर्ती. याला वाङ्मय मूर्ती म्हणावं. 12 स्कंध या भागवतामध्ये त्या ठिकाणी आहेत. याच्यामध्ये 335 अध्याय आहेत आणि 18,000 श्लोक आहेत. म्हणून 12 स्कंध 335 अध्याय आणि 18,000 श्लोकांनी युक्त असणारी ही संहिता श्रीमद भागवत संहिता ही आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत. याचा विस्तारच त्या ठिकाणी मोठ्या विलक्षण आहे महाराज. भगवंतानं स्वतः वर्णन करून सांगितले ना. म्हणजे याचा मूळ प्रवक्ता त्या ठिकाणी भगवान आहे. भगवंतानं त्या ठिकाणी हंस रूपामध्ये येऊन हे भागवत ब्रह्मदेवाला सांगितलं. महाराज वर्णन करून उपदेश श्री हरी चतुश्लोकी चारी भागवत ते गुह्य विधाता सांगे नारदासे नारदे व्यासासे उपदेशले. महाराज सांगतात आदिनारायण असणारा परमात्मा त्या नारायणानं गुह्यतम असणारं ज्ञान ज्ञानम परम गुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगंच गृहाण गदितम मया. चतुश्लोकी भागवत बघा. या चतुश्लोकी भागवतामध्ये त्या ठिकाणी महाराज पहिला श्लोक सांगितला अहमेवा असमेवाग्रे नान्यत सत्सत परम पश्चादहम यदेतच्च यो शिष्येत सोस्म्यहम. भगवान 4 श्लोकामध्ये तत्वज्ञान सांगतात ब्रह्मदेवाला. याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. त्याचा मूळ प्रवक्ता आदिनारायण. त्या आदिनारायणानं ते त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवानं तेच त्या ठिकाणी नारदजी महाराजांना वर्णन करून सांगितलं. नारदांनी ते भागवत ऐकलं. 4 श्लोक ऐकले ब्रह्मदेवाकडून. ऐकतात ना सर्वजण? लक्षपूर्वक ऐका. नारदजी महाराजांनी त्याचा उपदेश व्यासांना केला. व्यास शब्दाचा अर्थ होतो विस्तार. व्यास व्यास म्हणजे काय? विस्तार. एवढा त्या ठिकाणी व्यासांचा अधिकार मोठा आहे महाराज. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. त्यांच्याविषयी बोललं जातं. ज्यांची बुद्धी विशाल आहे असे असणारे व्यास विशाल बुद्धे. त्यांचं वर्णन त्या ठिकाणी अनेक ठिकाणी करून सांगितलं जातं. 18 पुराणांची रचना ज्यांनी केली, ज्यांनी त्या ठिकाणी महाराज महाभारताची रचना केली, ज्यांनी त्या ठिकाणी महाराज ब्रह्मसूत्रांची रचना केली. ब्रह्मसूत्र साधकांना त्या ठिकाणी उद्धरून जाण्याकरिता उत्तर मीमांसा शास्त्र जगाच्या समोर मांडलं ब्रह्मसूत्र. या सगळ्या ग्रंथांची रचना केली. म्हणून त्यांच्या वाङ्मयामध्ये त्या ठिकाणी जे सापडतं ते सगळ्या जगाचं सार आहे. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलं जातं महाभारती जे नाही ते नाहीची लोकित्रय. म्हणून व्यास उच्चिष्ट पाही लोकत्रय. म्हणून त्या ठिकाणी व्यासांचं ओष्ट आहे महाराज. सगळं ओष्ट वर्ण आहेत ना. म्हणून त्या ठिकाणी व्यासांच्या ओठातून बाहेर आलेलं, मुखातून बाहेर आलेलं, व्यासांच्या ओठांचा ज्यांना स्पर्श झाला असं असणारं वाङ्मय व्यास उच्चिष्ट जगत्रय लोकत्रय असं म्हटलं जातं.
म्हणून त्या ठिकाणी एवढे मोठे व्यास त्यांनी ते त्या ठिकाणी श्रवण केलं नारदांकडून. व्यासदेवांनी त्या ठिकाणी महाराज त्याचा विस्तार केला. 4 श्लोकांचा त्या ठिकाणी विस्तार करत करत 18,000 श्लोक त्या ठिकाणी निर्माण झाले. 18,000 श्लोकांची संहिता निर्माण झाली. आणि ती त्या ठिकाणी संहिता श्री शुकदेवजी महाराजांना त्यांनी शिकवली. शुकदेवजी महाराज व्यासपुत्र असणारे शुकदेवजी त्यांना शिकवली. आणि शुकाचार्यांनीच ती त्या ठिकाणी महाराज राजा परीक्षिताला वर्णन करून सांगितले. म्हणून त्या ठिकाणी महाराज शुकदेवांनी राजाला ही कथा सांगून त्याला कृतार्थ करून टाकलं. अवघ्या 7 दिवसामध्ये त्याचा उद्धार झाला. तीच असणारी ही श्रीमद भागवत कथा. श्रीमद भागवत कथा याला श्रीमद का म्हणावं हे पण ऐकण्यासारखं आहे. आपल्या धर्मशास्त्रामध्ये 2च ग्रंथांना श्रीमद शब्द लावला जातो. श्रीमद का बरं? त्याचं कारण असं आहे, भगवंतानं स्वतः वर्णन करून सांगितले म्हणून श्रीमद. भगवद्गीता भगवंतानं स्वतः सांगितली, श्री परमात्म्यानं जी सांगितली म्हणून त्या ठिकाणी श्रीमद भगवद्गीता. आणि श्री परमात्म्यानं ज्याचं त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं म्हणून श्रीमद भागवत कथा. श्रीमद शब्द 2च ग्रंथांना त्या ठिकाणी लावला जातो. म्हणून भगवंतानं स्वतः वर्णन करून सांगितली असणारी जी कथा ती श्रीमद भागवत कथा आपण पाहतो आहोत. परिचयाचं त्या ठिकाणी महाराज ते कळत नाही ना, म्हणून त्या ठिकाणी आधी परिचय करून घेतला पाहिजे.